जनता पक्षाची संभ्रम आणि दिशाभूल करण्याची ही पद्धत आहे। त्याच्यामुळे हे नेहमी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी अशोकरावजी चव्हाण साहेबांबद्दल करतात। याचा अर्थ की बावनकुळे साहेबांना वाटतं की नांदेडची जागा ही भारतीय जनता पक्ष जिंकू शकत नाही, त्यामुळंच हे सारखे अशी विधानं करतात। आणि ज्यांनी हे विधान केलेल्या टी व्ही समोर विद्यमान खासदार यांनी आत्तापर्यंत पहिल्यांदा काँग्रेस, नंतर अपक्ष, लोकभारती, शिवसेना, भारतीय जनता पक्ष असे विविध पक्ष तळबदलूपणे बदललेले आहेत। आणि त्यांच्यामुळं स्वतःमुळं त्यांना इतरही लोक दलबदलू वाटतात। याचा अर्थ असा आहे का विद्यमान खासदार BRS कडून लढणार आहेत का? त्यामुळं अशी ही दिशाभूल करणारी विधाने नेहमी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते मंडळी करतात। या बाबतीमध्ये माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी वेळोवेळी आपली भूमिका सांगितलेली आहे, त्याकरता जास्त असं काही बोलणं गरजेचं नाही।